नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाललो शेतात. तरी आपली टीम बघा, ड्रायव्हर आहेत आपल्याकडे फुल गाडी. आणि मागची आपली टीम बघा, समजे आपली टीम. हाय कर ना. हाय. ते आपले ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हरच्या तर स्टीअरिंग अँड ड्रायव्हर आणि एकदम खतरनाक शॉक. तर बघा, आम्ही शेतात चाललोय. तर हे आम्ही धाराशिव जिल्ह्यामधले आणि किनी म्हणून गावामध्ये चाललेलो आहे आम्ही. आता शेतात आहे आमचे एक पाहुणे आहेत. माझे ड्रायव्हरचे मित्र आहेत. तर आपण तिथं चाललेलो आहे. तर शेतात आपण खूप छान आहेत. तर आपण पाहूया शेतात अजून आपल्याला काही म्हणजे काही शिकायला भेटते ते आपण पाहूया नक्कीच. चला. बुजगाव न्यायला म्हणतात. पण असे लावायला लागले पोळं लावायला लागले बघा. तिकडे पोळं लावायला लागले बघा. पोळं लावायला लागले तर बुजगावनं ते हे म्हणतात ह्याला बघा. ते छान असं लावतात पूर्ण शेतात. त्या शेतात पुन्हा असं बुजगावनं लावलेलं आहे. होऊ शकता तुम्ही. फुल आमची गँग आलेली आहे शेतात. फुल शेतात गँग आलेली बघा. हे समजा आमचे आलेले फुल मजा कळ आलेले आहेत शेतात. आज शेतात आपण. हे माझा मित्र शुभम म्हणून, माझं पण नाव शुभम आहे. हे पण शुभमच आहे. आणि हे माझा मित्र गोलू. आम्ही समजा शेतात आलेलो आहे. म्हणजे आम्ही याला लाडाने गोलू म्हणतो, पण याचं खरं नाव शौर्य आहे. कुठेतरी पडलेलं मग बेबी नाही आपल्याकडे. बेबी नव्हतं. शेतात आलं म्हणून बघा. पाहुणे होते आमचे. केवढे भाजी केवढी काढली दिसतं बघा. भाजी बघा, एवढी भाजी काढलेली फुल भाजी. शेंगा बिंगा समधी काढायला लागली. भाजीचं नाव काय? मोहरी म्हणतात त्या भाजीला. काका मोहरी म्हणतात त्या भाजीला. रेकॉर्डिंग करायला काही भाजी एकदम मस्त भाजी म्हणतात. फुल छान भाजी आहे. पूर्ण शेत आहेत. किती एकरचं शेत आहे पुन्हा? 16 एकरचे म्हणले होते. 16 एकरचे पूर्ण शेत. हे समजा शेत बघा. हे तिकडं आणि हे ढाजी पण बाग आहे. ढाळ्याची पण बाग आहे. बागच म्हणतात ना, म्हणजे ढाळ्याची बाग आहे ना. ते पण आपण बघू. चला या. शेतच आहे बघा. ह्याला म्हणतात फुले ढाळे. दाखव फुले ढाळ. पण हे अजून पिकले नाही. त्याची फवारणी करायला लागते. आणि ढाळ्यामध्ये यांनी ऊस पण पिकवलाय बघ. ऊस नाही ते ऊसच आहे ना. जवारी म्हणतात. आम्हाला काय माहित नाही एवढं. ये देखो ऊस के अंदर का बघा बघा बघा. ढाळ्याच्या मधलं फुल एकदम मस्त आहे. खूप छान आहे. यांचं शेत खूप छान आहे. तर गावाचं नाव काय? किनी गावाचं नाव आहे. धाराशिव मध्ये, म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं धाराशिव मध्ये आहे. खूप किनी नावाचं गाव आहे. धाराशिव पण एक जिल्हाच आहे. मला माहित नाही, मी आलोय असं. धाराशिव जिल्हा आहे, त्यातलं किनी नावाचं गाव आहे. हा तेलच्या बाजूला येते ना. तेलच्या बाजूला येते. मग तेल तर माहिती असेल समजायला. हे फेमस फुलाची बाग आहे. फुलांची बाग आहे. तर तुम्हाला आता आम्ही ओरिजिनल ढाळे दाखवतो. चला या. ओरिजिनल फुल म्हणजे असे पिवळे पण असतात बघा. हे पिवळे ढाळे हो. खोलून दाखवले मी. खाऊन दाखव एकदा. खाऊन दाखव कसे लागतात. चांगलेच लागतात. कसे लागतात? भारी एकदम मस्त लागतात. खूप आपली बाग आहे. यांची पूर्ण बाग. ढाळ्यांची पूर्ण बाग आहे बघा. तुम्हाला पूर्ण बाग हे बघा. बाग हे जी असते रे. पण हे पण बाग शेत आहे ना. पण शेत म्हणतात त्याला. फुल बाग आहे. हो तिकडे आमची गँग उभा आहे. चलो गँग के पास जाते हम. चलो. ओ शुभम कुठे तर गेलाय बघा. तिकडं पळाय कुठे तर ते. इथं गाव आहे फुल खूप छान गाव आहे. मला खूप आवडलं. यांनी आम्हालाही माहित नव्हतं मला, पण माझ्या पप्पाला माहित होतं. त्यांनी ती भाजी आम्हाला फुल असे मोठे गट्टे भाजी काढून दिलेले. खूप छान लोक आहेत तिथले. आता यांची गँग येते.
गँग लागली. जी पेंड्या तर म्हणतो तो डाळ्याच्या पेंड्या, हे पेंड्या आहेत बघा. हे पेंड्या डाळ्याच्या खूप छान पेंड्या. खूप डाळ म्हणजे हे गाव खूप छान गाव आहे. किनी नावाचं गाव आहे. तेलच्या साईडला येतं धाराशिव जिल्ह्यामधलं. खूप छान गाव आहे. आणि ह्याचं नाव बदललंय. मला कळालं की ह्याचं नाव पहिलं उस्मानाबाद होतं. धाराशिव केलेलं आहे. काही कारणामुळे केलेलं असेल. पण पहिले मुस्लिमचं गाव होतं, पण आता मराठ्यांचं गाव झालेलं आहे. खूप छान. मला दाखवतो. हे बघा फळीची बाग. इथं का उगवलं मला काय माहित नाही. बाग उगवली बघा. समोर यांचं घर आहे. मला समजा इमेज दाखवतो मी यांचं. खूप मोठा ब्लॉक असं. तिकडे शुभम पळत येते बघा. पळत येतो बघा. पळत येतो. काय काय झालं? बघा आपलं छोटा पॅकेट. आपला छोटा पॅकेट दाखवले. छोटा पॅकेट नाव काय म्हणलं? नाही पळालं तसं. आणि यांच्याकडे म्हशी आहे. तुम्हाला म्हशी दाखवत आता. तुम्ही म्हणजे काल एक जन्मलेलं बाळ आहे ते सुद्धा दाखवतो. मला दाखवतो. काल जन्मलेलं ते होतं ते समजा दाखवतो. आणि ससे पण आहेत ना तिथं. ह्याला माहिती आहे इथं ससे पण आहेत. हे काय फटाकी? फटाके आहेत. हो इथं पण फटाके असतात. दाखव एकदा तोडून. फटाके म्हणतात. दाखव ना हातात. हे फटाके म्हणतात बघा. असे फटाके असतात. आवाज येत नाही एवढा, पण मस्त फटाके आहेत. खूप मस्त फटाके आहेत. फटाके फोडतात असे फटाके असतात. काय माहित नाही. काय असतं माहिती आहे का? फटाक्याच्या मध्ये हे असतं बघा. काय म्हणतात मला पण माहिती. हे म्हशी दाखवतो. फुल जवळ व्हिडिओ पाहून ते खूप आकडे तिच्या पुढे जाऊन. बाकी आमच्या म्हशी बिशी आहेत. हे यांचं घर. हे आपले गाडी आलेले. ती कुठं चालले? ब्लॉक तिकडे आहेत. तिकडं पळाले परत ते. खूप छान. हे आपले समजा म्हशी आहेत. खूप मला भयाने दिसायला. पण लेडू आतमध्ये ते पण दाखवतो तुम्हाला. आता तुम्हाला काही शेत दाखवतो मी. चला फुल शेत आहे. गाजर गाजर आहेत बघ तिकडं. चला गाजर पण आहेत. गाजर तर बघू आपण. चला इकडे गाजर आहेत. तिकडं काय पळायला गाजर. गाजर मध्ये निघूया. समजे पळाले गाजरसाठी. हळू फुल गाजरसाठी पळाले. शेताचे पाईप बी असतात. हे पाईप कशा कामाचे असतात? ते पाईप त्याला सांग ना. हे पाईप असतात. तर हे जे पाईप आहेत हे कोणत्या कामाचे पाईप आहेत? जे पाईप शेताला पाणी जाण्यासाठी असतात ते पाईप. एवढे काय माहित नाही. हे इथं गाजर म्हणतात. त्याला गाजर तर पाहू आपण आता. गाजर तर बघू. गाजर खायला लागले तर बघा. शेत येतं खाली. फुल शेत आहेत. फुल शेत. तुम्हाला गाजर दाखवतो. हे गाजर आहे. हे गाजर हे काढायला लागले गाजर. दोन निघाले गाजर. दोन आहेत. हे गाजर आहेत. फुले गाजर आहेत बघा. हे आमची गँग. गाजर पलीकडे भेंडी आहे म्हणतात. त्याला भेंडी पण बघू आपण. फुलं आले ते कोणची? कुठे मेथी? हो कांद्याच्या बाजूला मेथी पण आहे. टमाटर घेऊ. मेथी पण इथं. इथं दोन गाजर भेटलेले बघा. दोन खायचे असतात. दोन खायचे तर काकांच्या हातात पण एक गाजर विषय. एकच नंबर. आपण चालू आता जायचंय. आता पुण्याला निघायचं परत वापस. झालंय आता समजा गाव फिरून. पण बघा स्टाईल पाहिजे माझी. बघा
ए नका नाही दगड फेकतोय. माती माती आहे म्हणून कसे चिखलची माती आहे. बघा माती दाखवायला माती राहिली फुल बॉल बनवला मातीचा. तिकडे तिथे पाहायला होय हो लागते रे. माईने मारली बी माती दिसते दाखवा कशी तुला. ये आमच्या गुलू पतंग उडायचे आता कसं म्हणून पतंग दिसत आसमान धागा धागा केवढा ऐकतो रे दिसाली पण गेली. ए काय पण बोलते हे नाही पतंगच नाही. ऊस पण आहे हे ऊस आहे की काय आपण ऊस काढू. हे ऊस आहे म्हणतात बघू आपण. हा घास म्हणजे म्हशीला खायचा. सांग घास काय असतं. ही म्हशी खात असते. हे म्हशी खात असतात. हे म्हशी खात असतात. उसावरी उसासारखेच असतात ना म्हणून. अरे ऊस कुठे हे जवाडी आहे ना. हे आतमध्ये लावले मोठे मोठे ही जवाडी म्हणतात. हो कोणचा हो इथं ऊस ऊस इकडे कुठे येते माहित नाही. बघ इकडे समजे पाठी मागं ऊस वाटते. कोणचं हे ऊस आहे. हे ठीक आहे बघ तिकडे ऊस ऊस बघितला आपण. गाजर आहेत हे गाजर आहेत. हे आपलं ऊस दाखवतो मग पुढे ऊस येत पुढे ऊस बघा काहीच का अरे म्हशीला काय तर चालतोय. चालतं का म्हशीला चालत. हे ऊस आहेत. हे ना म्हशीला खायला टाकतात. हे जे वाळलेलं असतं ते म्हशीला खायला टाकतात. एक गाजर खाते बघा ते अजून एक होतं ना गाजर. गाजर देईन ते असले लोक आहेत बघा. तुम्हाला म्हशी वाटायच्या होत्या त्या म्हशी आमच्या नाही आहेत. ह्यांच्या म्हशी काय की ह्यांच्या कोणाच्या ह्यांच्या बघायच्या म्हशी येते. युट्यूब वरती टाकतो तुला. कसा तर तुम्हाला कसं वाटलं आमचा छोटासा ब्लॉग. तर पुढे भेटूया नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.